राज्यातील सर्व जिल्हा उपजिल्हा रुग्णालयातील MRI, सिटी स्कॅन, एक्स-रे केंद्र हे 3 आठवड्यांपासून बंद पडलेली आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत। सरकारी रुग्णालयातील यंत्रही बंद पडल्यामुळे सामान्यांना अधिकचे पैसे मोजून खासगी सेंटरमधून ही तपासणी करून घ्यावी लागते। त्याचा आर्थिक भुर्दंड बसतोय। ही सेवा देण्याचं काम हे सरकारनं कृष्णा डायग्नोस्टिक या खासगी कंपनीला दिलेलं होतं। मात्र या कंपनीचे गेल्या 3 महिन्यांपासून सरकारकडे 43 कोटी थकलेले आहेत। त्यामुळे आता कंपनीनं सेवा ठप्प केली आहे। सरकारनं हा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवल्यानं अनेकदा कंपनीची देयकं ही थकवली जात आहेत। त्यामुळे संपूर्ण सेवेवरती परिणाम होतो असं कंपनीच्या एका अधिकाऱ्याचं म्हणणं आहे। इथली व्यवस्था पाहिली प्रचंड परिस्थिती खराब आहे। आणि एक्सरे जे तुम्ही आपण म्हणता की हे तर काही महिन्यापासून बंद असल्याचं यांनी सांगितलं, कारण इथं एक्सरेची फिल्म नाही किंवा बाकीचं काही नाही। त्यामुळे इथली व्यवस्था फार कोलमडलेली आहे। आणि तुम्ही म्हणता ते बरोबर, राज्यातली जर व्यवस्था तर अशी असेल तर सरकार, अलीकडचं हे सरकार या आरोग्य यंत्रणेकडे आणि शिक्षण व्यवस्थेकडे फार दुर्लक्ष करत आहे। आणि या सरकारने आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेकडे फार त्याचा बट्ट्याबोळ केलेला आहे। निवडणुका जिंकायसाठी म्हणून लाडक्या बहिणींसाठी करोडो रुपये द्यायचे आणि ह्या आरोग्य यंत्रणा आणि या शिक्षण यंत्रणेकडे दुर्लक्ष करायचं असं सरकारचं धोरण ठरलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत प्रचंड नाराजी आणि संताप या ग्रामीण यंत्रणेबद्दल किंवा या आरोग्य यंत्रणेबद्दल आमच्यामध्ये आहे। तर राज्यामध्ये ही केंद्र बंद पडलेली आहेत। 6 जिल्ह्यातील MRI केंद्र बंद आहेत। भंडाऱ्यातील केंद्र तातडीच्या रुग्णांसाठी मात्र सुरू आहेत। राज्यामध्ये 40 रुग्णालयातील सिटी स्कॅन यंत्रणा ही देखील बंद आहे। राज्यामध्ये 450 रुग्णालयातील एक्स-रे केंद्र 18 नोव्हेंबर पासून पूर्णपणे बंद आहेत। त्यामुळे याचा नागरिकांना प्रचंड त्रास होतोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।